का आता काय कर माहिती का अंकल तू इथं थांब इकडून इकडे जायचं नुसतं तिथं थांबा आणि अंग ते कोपऱ्यात रेडी. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहे शेतामध्ये शूट काढण्यासाठी बघा. आणि माझ्या हातामध्ये तुम्हाला काय दिसत असेल फूल. तर बघा इकडं शूट काढण्यासाठी इकडं राहायला रेडी आहे आपले बघा माणसं. हे बघा भूषण. तर मित्रांनो सर्वांना जय शिवराय. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा, मस्त आणि मजा. तर तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि बघू शकता आपण आता शेतामध्ये आलो आहे. आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण ह्या ब्लॉगमध्ये लव्ह स्टोरी ह्या विषयावरती आपलं रील्स आणि व्हिडिओ राहणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता बोलणार आहे कल्पना. मी काय बोलू. तर मित्रांनो, आता आम्ही शूट काढण्यासाठी जरा बाहेर गावी आलो बघा. तर तुम्हाला नक्कीच आता शूट संध्याकाळी दिसत आहे. कसा वाटला कसा नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा. खरं तर मित्रांनो याच्यामध्ये राहुलचा आहे, कल्पनाचा सगळ्याचा रोल आहे. भारी बरं का मित्रांनो. पण मित्रांनो वारं एवढं सुटलंय भयानक. शूट काढला गेलं तर अडचण अशी येते काय सांगा तुम्हाला, बोलला अवस्था बरोबर येत नाही. पण तरी पण आपण आता इथं बघा, हे बघा किती लोकेशन किती भारी आहे. इथं झेंडूच झाडं आहेत लहान लहान बघा. तर मित्रांनो ह्या लोकेशनवरती आपण आपला शूट राहणार आहे. आताच मी तिकडे जाऊन फुलं आणले, बाकी भारी फुले मस्त ताजं आणले तोडून. चला तर मित्रांनो रेडी. रोहित ओके. स्माइल थोडी. हा इकडे सेट करायचं. सरायचं थोडस स्टाईल मध्ये. रेडी. तर हायच गायच बघा ही चावली ऍक्शन. असं बघा, तुम्ही पण आहे ना. मी पण आहे. कसं घेता येईल मग? मी खादा ते तुमचंच आहे का? आता काय कर माहिती का अंकल तू इथं थांब इकडून इकडे जायचं नुसतं तिथं थांबा आणि अंग ते कोपऱ्यात. रेडी. हे बघ ही कल्पना. हे बघ ही माझी गर्लफ्रेंड आणि होणारी बायको सुद्धा आहे. चांगली क्वालिटी. आधी काय इतकं घ्या. चांगली येते बा. माझ्या गादी नाही का थोडं मागून वर बांधलं थोडीशी बघा. घ्या असं. जवळच आहे. आता बरोबर घे. रेडी. शेपलं कास माझा वर घेता का? जमतं ना. किती भारी घेतले घे बा. डबल घे टेकी एक काय केलं इथं घेतलं इथं. तर मित्रांनो बघा एक वेळेस सूट घेणं जमतच नाही. कमी जास्त 2 ते 3 बार टेक घ्यावं लागतं, तेव्हा तरी कुठंतरी सूट चांगला येतो. असं होतं ते. हा रेडी. रेडी. मला आता जावं लागेल. रोहित तू येतोस? बरं ठीक आहे, तू समोर हो, मी लगेच आलोच. बाय. थँक्यू सो मच. लग्नाला नक्की या. स्टाईल मध्ये चला दाखव हा तिकडे. रेडी. रेडी. बाय. थँक्यू सो मच. लग्नाला नक्की या. स्टाईल वाली बरं आलं. रेडी.
समोर चालतं तिथे बाई असं घ्यावं ना इकडे आलो माहिती का मी मी पण दिसतो ना कसं घ्यायचे असं इकडून इकडं तुमच्याकडं. तर मित्रांनो बघा आत्तापर्यंत आपला अर्धा शूट झालेला आहे आणि अजून अर्धा शूट बाकी आहे. बघा आता कल्पना शूट घेत आहे राहुलचा. किती इमोशनल व्हावं लागतं. किती लय घ्यावं लागतं रिपीट बघा दाखवानी शूट दाखवा. कारण बऱ्याचशा शूटमध्ये लय इमोशनल व्हावं लागतं. आणि बघू शकता हे लोकेशन आहे आपल्या शेतातलं अशा प्रकारे. फायनली आता शूट झाला आहे बघा. आता भाऊची ॲक्शन कशी चालू आहे हसल्यावानी. सो तुझ्यामुळंच आयुष्यामध्ये आम्ही पुढे जाऊ शकलो. ओके ना. थँक्स राहुल. आज तुझ्यामुळंच आम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकलो. आता याला हात नको मागू ना. हो कॅमेरा पुसणं चालू आहे बघा. पाठी किती कसं मूर्ख हसला. तर मित्रांनो इथं राहुलचं मुरक्या हसणं चालू आहे. हा काय कसे हसले हाय 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 हाय. हे बघा मित्रांनो आता यांचं शूट घेणं चालू आहे. आता कसे कॉमेडी करतात आणि कसे बोलतात ते तुम्ही नक्की बघा. बघा मला आता मला शूट घेणे हातामध्ये फुलं असतं. पण मित्रांनो राहुल कोणाला फुल देतो ते तुम्ही विचारलं नाही. नक्की कमेंट मध्ये नक्की विचारा नंतर. काय म्हणायचं बघ ना आपण दोघं एकामेकाला ओळखतो आणि आज आपण किती चांगले फील झालो. चुकीच्या वेळेस माणूस भेटला चुकीचा नसतो. कारण की आज जर मला तू नसता भेटला ना आज तुम्ही समोर ना. तर मित्रांनो आता बघा राहुलचा चेहरा पडणार आहे. कसा पडणार आहे ते पण नक्की बघा. इकडे यांचा शूट घेणं चाललंय. चेहरा दाखवतो तुम्हाला. थांबा लगेच. काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये थोड्या काळासाठी येतात पण खूप काही शिकून जातात. आणि फक्त माझ्यासाठी तू येस डबल लिहू पुन्हा. ते फक्त तू येस. रेडी. आणि हा आपली मैत्री माझ्यासाठी स्पेशलिस्ट ओके तू येस. थँक्यू. रेडी. चल निघतो. आणि हा लग्नाला नक्की हा. रेडी. फुल काढा का. मित्रांनो पाणी निघलं बघितलं नाही. बघा ही नळी आहे. हे जे दिसतं नाही मित्रांनो तुम्हाला तर हे आहे झेंडूचे झाडं. आणि झेंडूच्या झाडाला ठिबक केलेलं आहे. आणि इथं कल्पना बसली तर बघा मागच्या साईडनं तिचं थोडंसं अंग वगैरे पाणी भरलंय. आणि फायनली आता आपला शूट झाला आहे. आता आपला थोडा फुलापुशी ते चालता तिकडे घेऊन टाकूया आहे की तसंच घरी जाऊया. तर मित्रांनो फायनली आता इथला शूट झाला आहे. आणि आपला शूट जो आहे नंतरचा तो तिकडं ते पूल दिसतो का डिप्पी वगैरे गाडी चाललेली दिसते का तो तिथं होणार आहे. तर मित्रांनो यांना कुत्रा खालून चाटीच आहे तरी पण यांना त्या बघा किती क्यूट आहे म्हणजे बरेच. आणि हे बघा इकडे आजी पण आहेत. आजी बसले आहेत मित्रांनो. ते म्हणतात मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कसा काढतात ते बघण्यासाठी आपल्यापर्यंत आल्यात बघा. तर मित्रांनो बघा आम्ही आता आमचा शूट घेणं तिथं झालाय. आता मित्रांनो आता आमचा शूट घेणं चाललाय. आता आम्ही चाललो आहे बघू शकतात. आता आपला थोडासा फुलापूर शूट आहे. आणि नक्कीच तिथं पण बघा म्हणजे बघा तिथं आम्हाला किती पुढं लेस कुठाना करायला लागतो बघा. तिथून तिकडं जायचं आहे आणि डबल इथं शूट घ्यायचं आहे बघू शकता. फायनली आपण आलेलो आहे पुलापाशी. आता बघा लोकेशन किती भारी आहे. आणि आता आपण तिथं शूट घेणार आहे. बघू शकता माझ्या मागं खूपच छान वातावरण आहे. एकदम भारी बघू शकता. कल्पनाचा आणि राहूचा शूट आहे. शूट आपण ते घेणार आहे कारण आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे बघू शकता साईडला शेतकरी आहे.
चलो मग आता उशीर झाला शूट घेणार आहे सूर्य भारी आहे. एकूण नाही भारी तरी इथून लय भारी वाटला असता एकूण अंकल इकडे घ्या इथं घ्या हा जमते हा आता काय करा गाडी चालू गाडी आली हा एकच नंबर आहे हा. असं माग दुही बी असं मागवला जा इकडे जा असं का हा असं मागवला असं हो इकडे तू इकडे होय का पण तू इकडे होय हा माग यायचा दुही नबी एकामेकाला बघायचा एकामेकाला बघायचं माग फायनली आता आपला थोडा एक शूट राहिला आहे तर फायनली मित्रांनो आपलं शूट एकच राहिलेलं आहे आता थोडा पण आता आपण काढून घेऊया त्याच्यामुळे आपण थांबलो होतो तर आपला शूट एकच राहिला चला आपण काढू. चला चलो फायनली आता आपला शूट झालेला आहे आता आपण जाणार आहे घरी. तर मित्रांनो बाय. आपला हा ब्लॉग संपलेला आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.